चरणानुयोग आणि करणानुयोग. आणि द्रव्यानुयोगाला कशामध्ये घेतलं? अध्यात्म भाषा. मग अध्यात्म भाषा कशी असते? अधि आत्म. अधि म्हणजे आधाराने, आत्म्याच्या आधाराने जे असतं त्याला म्हणायचं अध्यात्म भाषा. आणि आगम भाषा म्हणजे काय सांगितलं? आगम. आ म्हणजे चहूबाजूने किंवा गच्चत जाणलं, म्हणजे वस्तूमधलं निरीक्षण केलं काय काय आहे आणि ते असं चहूबाजूने जाणलं, त्याला म्हणायचं आगम भाषा. मग आगम भाषा झाली निरीक्षण पद्धती आणि अध्यात्म भाषा झाली परीक्षण पद्धती. मग आता स्टार्ट कसा वाचायचं आहे बघा, की अध्यात्म भाषेने धरणार का कोण? काका आहेत का? नाही गरज, सगळ्यांकडे आहे अम्मा. नाही नाही, मला कसं वाचायचं ते सांगायचं आहे. इकडं उभा रे. मी उभा रुका, तिला बसायचं असं तर बसू. इकडून हा कसा पेटिकेचा हात कसा असं उभं झालं. आणि इथं काय सांगितलं का? अध्यात्म भाषेने द्रव्यानुयोग. डावीकडं पहिल्यांदा वाचलेलं. तर अध्यात्म भाषेने काय घेतलं? द्रव्यानुयोग सांगितला. आणि त्या द्रव्यानुयोगाचा खुलासावर काय केलाय? नित्य शुद्ध पारिणामिक भाव का आश्रय करने से शुद्धात्मानुभूती है. तोच नाही करायचं असं सगळ्यांना. मी कुठं डायरेक्शन अजून उंच धर, अजून उंच धर. हां, आणि खाली कर हात. इकडं अम्मांकडे दिसू दे. क्रॉस. अध्यात्म भाषा हे द्रव्यानुयोग सांगितला. आणि द्रव्यानुयोगाचा खुलासा काय केला? निज शुद्ध पारिणामिक भाव का आश्रय करने से शुद्धात्मानुभूति. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र है. निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र है. आत्मानुभूती म्हणा, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र म्हणा किंवा निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र म्हणा, हे सगळे एक अर्थवाची घेतले. मग आता ह्यातनं काय लक्षात घ्यायचं आहे की अनुभूती घेतो ती झाली अध्यात्म भाषा. आणि आता इकडं काय घेतलं? अनुभूती घेणाऱ्या जीवाचं आगम भाषेने करणानुयोग काय सांगायचं? आता इकडून वाचायचं खालून वर. आगम भाषेने करणानुयोगात सांगितलं मिथ्यात्वादी सात प्रकृतीचा क्षय आहे. कुणाचा क्षय असेल? सात प्रकृतींचा उपशम असेल आणि कुणाचा क्षयोक्षम असेल. म्हणजे कोणतंही असू शकतं. म्हणून तो उपशम क्षय क्षयोक्षम ह्या कॉलममध्ये म्हणजे करणानुयोगाच्या. आणि आता परत आगम भाषेने मोक्ष आहे, त्याच्या शेजारचा कॉलम वाचायचा. मोक्ष आहे. आणि परत तिथं आगम भाषेने काय घेतलं? प्रथमानुयोग चरणानुयोग. मग प्रथमानुयोग चरणानुयोग का घेतलं? तर ते पण बाहेरचीच भाषा आहे ना. म्हणून प्रथमानुयोग चरणानुयोगाने काय सांगितलं? व्यवहार मोक्ष मार्ग म्हणजे व्यवहार संवेदनशील ज्ञान चारित्र म्हणजे सराव संवेदनशील ज्ञान चारित्र आहे. आणि त्यालाच म्हटलं प्रथमानुयोग आणि चरणानुयोग. काच प्रथमानुयोग चरणानुयोग घेतलं त्याला? तर व्यवहार घेतलाय ना कसं. तर हे कर खाली आहे आणि तिकडं दिसू दे सगळ्यांना. मग इथं व्यवहार संवेदनशील ज्ञान चारित्र हे का घेतलं? तर हे चरणानुयोग आणि प्रथमानुयोगाच्या अपेक्षेने बाहेरचं स्थूल वर्णन करतं व्यवहार आहे म्हणून. मी पूजा भक्ती करतो म्हणून तो व्यवहार संवेदनशील वगैरे असं म्हटलं. तर हे सगळं काय झालं? कुठला नियोग झाला? प्रथमानुयोग आणि चरणानुयोग झाला. आता परत काय घेतलं? परत तिकडे डावीकडे जायचं. अध्यात्म भाषा. अध्यात्म भाषेने द्रव्यानुयोग सांगितला. आणि परत पुढं काय घेतलं? निज शुद्ध पारिणामिक भाव का आश्रय न करने से शुद्धात्मानुभूति नहीं है, यानी मिथ्यात्वी है, यानी निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र नहीं है. पुढे मग आता इथं काय घेतलं? तो आत्मानुभूती घेत नाही, म्हणजे त्याला निश्चय सम्यक दर्शन नाही, आत्मानुभूती घेत नाही. मग त्यालाच काय सांगितलं? परत मिथ्यात्वी आहे. तो मिथ्यात्वी आहे. ते सगळे अर्थवाची झाले. आणि आता आगम भाषेने काय सांगितलं? आगम भाषेने त्याच्या मिथ्यात्वादी सात प्रकृतींचा क्षय नाही, उपशम नाही, क्षयोक्षम नाही, काहीच नाहीये त्याचं. उदय चालू. हे झालं प्रथमानुयोगाच्या चरणानुयोगाच्या अपेक्षेने. करणानुयोगाच्या अपेक्षेने. करण म्हणजे परिणाम. परिणामाच्या अनुसार ही जे जोडतो त्याला म्हणायचं करणानुयोग. आणि आता इथं प्रथमानुयोग आणि चरणानुयोगाने काय सांगितलं? व्यवहार मोक्ष मार्ग आहे. म्हणजे बाहेरचं त्याची धार्मिक क्रिया दिसते म्हणून त्याला व्यवहार मोक्ष मार्ग म्हटलं. त्यालाच व्यवहार संवेदनशील ज्ञान चारित्र म्हटलं. त्यालाच सराव संवेदनशील ज्ञान चारित्र आहे. म्हणजे हे सगळं काय झालं की जो अनुभूती घेतो
त्याला 7 प्रकृतीचा उपशम क्षय क्षयक्षम असेल. आणि जर अनुभूती घेतली नाही तर त्याचा उपशम क्षय क्षयक्षम नाही. आणि मग हे 3 अनुयोग कशामध्ये गेले? प्रथमानुयोग, करणानुयोग, क्षरणानुयोग, आगम भाषा. आगम भाषेचा अर्थ कसा घेतला? आगम म्हणजे चौबाजूने गमगच्छत जाणणं, निरीक्षण करणं. म्हणजे वस्तूमध्ये काय काय व्यवस्था आहे त्याला म्हणायचं आगम भाषा. आणि अध्यात्म भाषा काय सांगितलं? अधिआत्म. अधिआत्म म्हणजे स्वतःच्या आधाराने आत्म्याचं वर्णन करतो त्याला म्हणायचं अध्यात्म भाषा. आत्मा किती शब्द आहे? आत्मा. त हलंत आहे. आ म्हणजे चौबाजूने. त म्हणजे आत्माला तो आतला हे लागलेला आहे शब्द प्रत्येक. आणि महालक्ष्मी म्हणजे अंतरंगामध्ये आपली लक्ष्मी आहे. आणि शब्द आपल्याला इनर स्टेट दाखवत आहेत, पण आपण बघतो का ती स्टेट? अध्यात्मामध्ये अधिक आत्मा. आत्मा शब्दामध्ये 2 अक्षर सांगितली. आणि अधि म्हणजे आधाराने, मग आत्म्याच्या आधाराने म्हणजे आत्म्यामध्ये 2 अक्षर का सांगितले? तर तो हलंत आहे आणि आ आणि मा पूर्ण आहे. म्हणून आपल्या आत्म्याच्या आधाराने काय केलं? 2 अक्षरामध्येच आपलं संपूर्ण वैभव दाखवून दिलं. मग अध्यात्म भाषेने दाखवलं वैभव. आणि आता इथं आपण अनुभूती घेतो वगैरे म्हणतो, ही सुद्धा खरी अध्यात्म भाषा आहे का? पर्याय आहे का अनुभूतीचे? आणि पर्याय अनुभूतीचे म्हणणार त्याला पण खरं तर अध्यात्म भाषा म्हणायचं नाही. जो त्रिकाली कारण परमात्मा तोच फक्त अध्यात्म भाषेने विषय सांगितला. पण उपचाराने त्या कारण परमात्म्याला विषय करून उपचाराने काय केलं? जाणणारी जी पर्याय अनुभूती आहे त्याला उपचाराने काय म्हटलं? अध्यात्म म्हटलं. पण आत्म्याच्या आधाराने जी निघती, जी राहती, विषय करते तिला अध्यात्म म्हणायचं. नुसता आत्मा काय उपयोगाचा आहे? नाही, आत्म्याच्या आधाराने म्हणजे आत्म्याला विषय करून जाणते तीच अनुभूती आहे ना. मग पर्यायाच आपल्याला उपयोगाची. पण ती पर्याय उपयोगी नाहीये. पर्याय निघून जाणार नाही म्हणजे पर्यायातच तर आपण अनुभव करू शकणार. आत्मा तर निष्क्रिय. परंतु तो खरा अध्यात्म नाहीये. त्रिकाली जो कारण परमात्मा आहे तोच खरा अध्यात्म आहे विषय रूपाने. विषय रूपाने आणि त्या पर्याय विषयाला जाणून जे रिफ्लेक्शन पर्याय पडलं त्याला उपचाराने काय म्हटलं? अध्यात्म म्हटलं. जसं काय काय सांगितलं की अध्यात्म हा शब्द कशाचा वाचक येतोय? किंवा त्रिकाली स्वभाव हा विषय रूपाने आहे आणि ती नित्य अर्थक्रिया झाली. आणि त्याला जाणणारी जी क्षणिक पर्याय आहे ती कशी आहे? त्या पर्यायाच्या ध्रुवाचं रिफ्लेक्शन पडलं म्हणून त्या पर्यायाला अध्यात्म उपचाराने म्हटलं. आणि आपण जाणतो कशाला वास्तविक पाहता त्रिकाली ध्रुवाला जाणत नाही, तर पर्यायामध्ये जे रिफ्लेक्शन पडलं त्याला जाणत असतो. म्हणून तोच खरा काय आहे? साधन. साधन का सांगितलं ना? साधन. स म्हणजे सही, आ म्हणजे चौबाजूने, धन म्हणजे आमची इस्टेट. आमचं साधन काय आहे? ते आमच्यामध्ये आम्ही स्वतःला जाणलं तर साधन आहे, आणि आम्ही स्वतःला जाणलं नाही तर ते खरं साधन पण नाही. म्हणून विषय झाला कारण परमात्मा. विषय, आता विषयमध्ये पण काय सांगितलं? वि अधिक क्षय. शिंग क्षय नाही, झोपणं. विशेष रूपाने आपण आपल्या स्वभावाला जाणलं तर तो झाला विषय. आणि साधन हा शब्द कशाचा वाचक आहे? स आधन. स म्हणजे सहित, आ म्हणजे चौबाजूने, धन म्हणजे आपली आतली स्टेट. म्हणजे जाणणाऱ्या पर्यायात शुद्धोपयोग प्रगट झाला. शुद्धोपयोग प्रगट झाला म्हणून ती पर्याय उपचाराने काय म्हटली? साधन म्हटलं. साधन म्हणजे वास्तविक पाहता असं कळचीने आपण भाजी काढली काय असं चमच्याने, तसं साधन करायचं नाही आहे. तर जी जाणणारी पर्याय शुद्धोपयोगाची तिलाच उपचाराने साधन म्हटलं. मग आता साधन का उपचाराने म्हटलं? तर आता 320 गाथेतलं बघितलं का? तर त्याच्यामध्ये ध्येयस्य ध्यानस्य विनश्वरत्वात्. ध्यान नष्ट होत असल्यामुळे ध्येय शाश्वत आहे, पण ध्यान हे कसं आहे? नष्ट होतं. मग ध्यान नष्ट होतं म्हणून ते ध्यान ध्येय ध्यानरूप होत नाही. ध्येय ध्यानरूप होत नाही. ते ध्यान क्षणिक आहे, आणि क्षणिक असल्यामुळे काय झालं की ध्यान क्षणिक असल्यामुळं त्या ध्यानाला उपचाराने काय म्हटलं की मोक्ष मार्गाचं कारण म्हटलं. परंतु वास्तविक पाहता विषयच कारण आहे, आणि ध्यान हे निघून जातं ना. हे ध्यानस्य विनश्वरत्वात्. ध्यान नष्ट होतं. ध्यान नष्ट होतं म्हणून त्या ध्यानाला काय आहे?
खऱ्या अर्थाने साधन पण म्हणता येत नाही, पण ध्रुवाचं रिफ्लेक्शन त्यात पडलं आणि त्याचं वेदन आपण करतो म्हणून त्याला उपचाराने साधन म्हटलं. म्हणून अध्यात्म भाषेने काय सांगितलं, अधि आत्मा. अधि म्हणजे आधाराने, आत म्हणजे अंतरंगात्मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी. आणि आगम भाषेने काय सांगितलं, आ म्हणजे चौबाजूने, गमगच्छ म्हणजे जाणलं. निरीक्षण पद्धती, निरीक्षण पद्धती आगम भाषा आहे आणि परीक्षण पद्धती अध्यात्म भाषा आहे. आणि आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की महाराजांनी ह्याच्यावर खूप उदाहरणं घेतली होती. की आता ऊस आणला, ऊसाला ऊसचं नाव दिलं, ऊस करूनच सोडतो ना आपण, मग ते नाव त्याला ऊस दिलं. मग ऊसामध्ये रस आहे, हे काय झालं, अध्यात्म भाषा. रस आहे, त्याचा गाभा जो आहे तो अध्यात्म भाषा झाली, निश्चय न्यायाने झाला. आणि त्यामध्ये चोईटी आहे, आगम भाषेने व्यवहार न्यायाने सांगितलं. आणि वास्तविक आता आगम भाषेने दोन्ही पण सांगणार. चोईटी आहे व्यवहारने आणि रस आहे निश्चयने. आणि दोन्ही जाणला आगम भाषा आणि त्यातनं आपल्याला चोईटी खाण्यायोग्य, रस नाही, रसच खाण्यायोग्य, चोटी नाही, ही अध्यात्म भाषा आहे. मग आपण काय करतो आता, विकत आणताना ऊस तर चोईटीचे पण पैसे द्यावे लागतात की नाही, वजनावर ऊस आणला तर, किंवा आंबे वजनावर आणले तर त्या चोईटीचे पण देतो. चोईटी आहे हे व्यवहार न्यायाने सांगितलं आगम भाषेने, रस आहे हे अध्यात्म भाषेने सांगितलं. दोन्ही जाणला आगम भाषा, त्यातनं आंब्याची चोईटी खायची. आता सगळेजण काय करतात, रस काढताना वरची चोईटी पण थोडी थोडी त्यात कुस्करून टाकतात, छानपैकी पोट मग बिघडतं. चोईटी म्हणजे साल, तर ती साल काय करतो आपण त्यात मिक्स करून टाकतो. किंवा काय तुकडे करताना सुद्धा त्याच्याबरोबर पण साल सांभाळतो म्हणजे हे आगम भाषेने झालं. आणि वास्तविक पद्धत साल आपल्याला उपयोगी नाही, त्यातनं रसच उपयोगी आहे म्हटलं तर अध्यात्म. पण दोन्ही जाणलं आगम भाषा आणि त्यातनं आपल्याला रसच उपयोगी आहे, साल उपयोगी नाही अध्यात्म. मग त्या सालीचे पण पैसे दिले किंवा त्या चैटीचे दिले किंवा बदाम विकत आणताना वजनावर आणले, त्या वजनाबरोबरच्या सालीचे पण पैसे दिले, तरी सुद्धा खाताना आपला गावाच खातो, वरची साल खात नाही, वरचं कवच खात नाही. म्हणून तेच काय घेतलं, आता दोन्ही जाणलं, बदामाला गाभा पण आहे आणि साल पण आहे. हे झालं आगम भाषेने निरीक्षण पद्धती. लगेच त्याला जोडायचं निरीक्षण पद्धती, म्हणजे वस्तूमध्ये काय काय व्यवस्था आहे ही झाली निरीक्षण पद्धती. आणि त्यातनं आपल्याला गाभाच खाण्यायोग्य आहे, सालवरची काय कवच वगैरे खाण्यायोग्य नाही, हे झालं परीक्षण पद्धती. मग आता आपल्याला घटवा जीवामध्ये ज्ञानदर्शन अंतगुणांचं वैभव आहे, निश्चय नयाने, व्यवहार नयाने मनुष्यादी अवस्था आहे. आणि दोन्ही जाणलं आगम भाषा झाली आणि त्यातनं आपल्याला हे निरीक्षण पद्धती झाली. आणि अध्यात्म भाषेने परीक्षण काय केलं त्यातनं, कारण परमात्माच मला उपयोगी आहे, बाकी पर्याय जे आहेत मनुष्यादी ते उपयोगी नाही. म्हणून इथं खालचं वाक्य महाराजांनी चांगलं घातलंय की श्री जयसिंहाचार्यजी द्रव्यानुयोग का प्रथमानुयोग के साथ, द्रव्यानुयोग का करणानुयोग के साथ, द्रव्यानुयोग का चरणानुयोग के साथ, द्रव्यानुयोग का न्याय ग्रंथों के साथ तुलनात्मक विवेचन करते हैं, अध्यात्म न्याय भी दिखाते हैं. आणि त्याच्याबरोबर अध्यात्म न्याय सुद्धा दाखवून देतात. म्हणजे चारही अनुयोगांचं मिलन करण्याची पद्धती जयसिंहाचार्यांची आहे. तशी थोडी परमात्मा प्रकाश टीकेमध्ये ब्रह्मदेव सुरींची पण चारही अनुयोगांचा मिलन करण्याची पद्धती आहे. मग आता पुन्हा कोणाला चर्चा करताना आपण असं सांगू लागलो तर ते म्हणतात असलं मिसळायचं नाही, कानुयोगाचा दुसऱ्याशी संबंध लावायचा. जे रूढीने शिकलेले लोक असतात, नाही आपल्याच मतात, जैन मतातले, आणि मग ते म्हणतात काय, इथं पण आले होते की ते असं चर्चा करायला, तुम्ही एका अनुयोगाचं दुसऱ्या अनुयोगात कसं मिसळता म्हटलं. तेच की, म्हणजे खूप जणांना हे कळत नाही. मग महाराजांनी त्याच्यावर हे सगळं चिंतन करूनच काय केलं, चारही अनुयोगांचं काय केलं, मिलन केलं. आणि त्यातनं काय केलं, अध्यात्म न्याय सुद्धा दाखवला. मग अध्यात्म न्याय समजून आपल्याला काय फायदा आहे की आपल्याला स्वतःचा न्याय मिळणार आहे. नि अय, नि म्हणजे निश्चय न्यायाने, अय म्हणजे परिणत होणं. मग स्वतःचा न्याय काय आहे, लौकिकात जरा न्याय झाला तर आपल्याला खपत नाही. घरात जरा समजा एखादा दुजाभाव केला, जरा एखादा चांगलं दिलं, असं केलं तर काय होतं, घरामध्ये
किंवा मुलांमध्ये सुद्धा एकाला निरसं दूध दिलं, एकाला पाणी घालून दिलं तर लगेच पोरं काय म्हणतात, आमच्यावर अन्याय नको. मग लौकिकात जरी काही चुकलं तर तिथं पण आपण म्हणतो लगेच वी वॉन्ट जस्टिस, म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे. मग तसं इथं सुद्धा न्याय कोणता पाहिजे, आम्ही आमच्या स्वतःच्या स्वरूपाला जाणलं तर खरा न्याय मिळाला, आणि जर आम्ही स्वरूपाला जाणलं नाही तर खरा न्याय नाही आहे. मग हा आतला न्याय कळाला तर आपल्याला मोक्ष मार्गस्थ होता येत आहे. आणि स्वतःवरच अन्याय केला, अनादिकालापासून शुभाशुभ भाव केले. शुभ भाव अशुभ भाव हे दोन्ही भक्ष आहेत की अभक्ष आहेत, अभक्ष आहे. नंतर नीती घटवले ना न्यायिकेच्या सुरुवातीला, तर शुद्धोपयोग फक्त नीती आहे आणि शुभोपयोग अशुभोपयोग हे अनीती आहे. मग आपण काय करतोय, सारखं अभक्ष अनीतीचं सेवन करतोय. पण हा मी चिदानंद म्हणून जाणलं तर आपल्याला आपण स्वतःला न्याय दिला, आणि स्वतःला जाणलं नाही तर स्वतःवर खूप मोठा काय केला, अनादिकालापासून अन्याय केला. म्हणजे मी भगवानात नाही, चैतन्य आहे, चैतन्य राजा आहे, तरी सुद्धा मी काय केलंय, मी रागी आहे, द्वेषी आहे, संसारी आहे, मनुष्य आहे, तिर्यचे आहे, असले खोटे भाव केले. आणि हे खोटे भाव करून विभावात अडकलं म्हणून स्वतःवर काय झाला, अन्याय झाला. म्हणून हे 4 अभियोगांचं मिलान करून परत त्यामध्ये अध्यात्म न्याय दाखवतात. म्हणून जैसाचार्याच्या टीकेमध्ये त्यांनी कसं घेतलंय, न्याय काय म्हणलं, न्याय नि अय म्हणजे निश्चय नयाने, अय म्हणजे परिणत होणं. अयचं 2 अर्थ होतात खरं. अय म्हणजे आता इणगतो धातू ज्ञानार्थक आहे, जाणणं अर्थ घेतला तर ज्ञान स्वभाव घेतला, विषय झाला. आणि अय म्हणजे परिणत होणं, म्हणजे शुद्धोपयोगाने परिणत होतो. शुद्धोपयोगाला प्राप्त होणं, परिणत होणं, हे सगळं अयचा साधा अर्थ आहे हा. म्हणजे परिणती करतो, अय म्हणजे अयती गच्छती, म्हणजे तिथं जाणतो असं आपण करतो त्याचा भावार्थ. पण नुसती परिणती घेतली तर तो स्थूल अर्थ झाला, आणि मी माझ्या स्वरूपाला जाणतो म्हणलं तर हा सूक्ष्म अर्थ झाला. म्हणून मी स्वतःला जाणलं तर अध्यात्म न्याय झाला, मी स्वतःला जाणलं नाही तर खरा अध्यात्म न्याय पण झालेला नाही. म्हणून 4 अनियोगांचं मिलन करून अध्यात्म न्याय सुद्धा दाखवतात. मग आता हे 4 आलं का लक्षात, सगळे सांगा पटापट. आता अध्यात्म भाषेने द्रव्यानियोगाने अनुभूती करतो, त्यालाच वितराग संवेदनशील ज्ञान चारित्र्य म्हणते. निश्चय संवेदनशील ज्ञान एकार्थवाचे. त्याच पर्यायाचं वर्णन करणारे काय केलं, मिथ्यात्वादी एक मिनिट अम्मा, तुम्ही जे म्हटलं ना आता अध्यात्म भाषेमध्ये, अध्यात्म म्हणजे काय म्हटलं की जे विषय, ठीक आहे की विषय आहे तो शुद्धात्मा अध्यात्म आहे म्हणताय, पण साधन रूपाने म्हणताना शुद्धोपयोगाची पर्याय उपचाराने म्हणताय तुम्ही अध्यात्म. हो, मग शुद्धोपयोगाची पर्याय निघून जाणार आहे ना. मग त्यामध्ये आलेला तो विषय आहे त्याला तुम्ही साधन म्हणताय का? विषयाला विषय करून, कारण परमात्म्याला विषय करून त्याचं रिफ्लेक्शन पर्यायात पडलं. मग तो जो विषय आला पर्याय, जो विषय तो जाणत असतो, पण त्रिकाली विषयाला जाणत नाही. बरोबर. आणि हा जो त्रिकाली विषयाचं रिफ्लेक्शन पडून त्या पर्यायातल्या ध्रुवाला जाणणं, ह्याला आपण शुद्धोपयोग म्हणतात. हा शुद्धोपयोग उपचाराने अध्यात्म का म्हणलं तर ती पर्याय निघून जाणारी म्हणून उपचाराने अध्यात्म म्हटलं. मग तो जो आत्मा आलाय पर्यायामध्ये त्याला साधन म्हणताय का विषय म्हणताय तुम्ही? म्हणून काय सांगितलं सकाळी, साधन कथनचित निक्षेप असतो, निक्षेप कथनचित साधन असतो, असं एक कलश आहे समयसारमध्ये. आता मला नाही आठवत किंवा आम्हाला आठवत असलं नाही सांग, म्हणजे तिथं काय आहे, दोन्ही पण कथनचित होऊ शकतं. म्हणून आता ह्या विषयाला विषय करून इथं पर्यायात रिफ्लेक्शन पडलं म्हणजे निक्षेप काय झाला, साधन झालं. आणि आता इथं जी शुद्धोपयोगाची पर्याय प्रगट झाली ती काय झाली, तर शुद्धोपयोगाची जी पर्याय प्रगट झाली ती साधन असून सुद्धा त्यामध्ये ध्रुवाचं रिफ्लेक्शन पडलं म्हणून तो निक्षेप पण झाला. अभेद रूपाने बघितलं, अभेद रूपाने नाही, भेदच केला की इथं निक्षेप विषय रूप झाला, त्यात आलेला विषय आणि तीच पर्याय असं दोन्ही जाणणारी पर्याय ती काय झाली, साधन झालं. मग हे समजून काय फायदा, तर आम्ही स्वभावाला विषय करून जाणलं तर आम्हाला शांती आहे, स्वभावाला विषय करून जाणलं नाही तर आमचं जीवन काय चाललंय, विभाव करण्यातच वाया चाललंय. मग काय झालं, स्वाहाची गोष्ट लक्षात आहे ना, काल सांगितलं की त्या पंडितांनी सांगितलं स्वाहा म्हटलं की तरवे टाकायचं, आणि सगळ्यांना आता खूप वेळा स्वाहा म्हणते म्हणून थोडं थोडं टाकलं, आणि शेवटचा स्वाहा आल्यावर त्या पंडितने सांगितलं आता घरी काय न्यायचं ते सगळं टाकून द्यायच्यात. आणि तसं म्हटल्यावर सगळं टाकलं तर एका जवळ खूप तुपाचं मोठं भांडं होतं, एका जवळ काय राहिलेलं सगळं इतका भडका उडला की त्या खोलीत नुसता धूर झाला, सगळे पळून गेले. मग आपल्याला सुद्धा स्वाहाचा अर्थ काय आहे की आत्ता आपल्याला सापवा वाटतं परिग्रह, कपडे दागिने काय काय असेल ते सगळं,
आणि मग ते सगळं साठवून वाढवतो आपण, आपल्या नावाने भरपूर असावं, जमीन जुमला वगैरे. पण स्वहा काय, शेवटचा क्षण आला तर आपल्याबरोबर हे काही येणार नाही. मग आता खरं नाव ऑनलाईन चाललंय, मग तिथून पाठवतील का कोणी आपल्या पुढच्या भावात? काही पाठवू शकत नाही. म्हणून आपल्या अनंत गुणांचे स्टेट फक्त आपल्याबरोबर येणार आहे, बाहेरच्या परिग्रहाची रुची नाही. मग 208-9 काय सांगायचे काल, परिग्रह अशांनाही पाल नाही. आपला परिग्रह म्हणजे चोहोबाजूने ग्रह म्हणजे ग्रहण करण्यायोग्य माझा कारण परमात्माच आहे, ते सोडून बाहेरचा परिग्रह माझा परिग्रह होऊ शकत नाही. समयसाठी 208-9 14 पर्यंत.